नमस्कार गाईज, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवसांनी आपल्या आपण चॅनलवर व्हिडिओ टाकत आहे. ठीक आहे, कारण बरेचसे कारण आहे. सध्या या चॅनलवर व्ह्यूजसुद्धा येत नाही आहे. आपण रेग्युलर कंटेंटसुद्धा टाकत नाही आहे, पण ठीक आहे. बट आपला जे काही उद्देश आहे प्रॅक्टिकल शेतीचा, आपल्याला कमी खर्चात शेती कशी करायची आहे, कमी खर्चातनी पिकं आपल्याला वेगवेगळे कसे घ्यायचे आहे. सध्या जे आपली सध्या लर्निंग स्टेज आहे, ठीक आहे. सगळेजण शेतीमध्ये सध्या शिकण्याची जी वेळ आलेली आहे. कारण कसं आहे, टेक्नॉलॉजी जे काही चेंजेस शेतीमध्ये येत आहे, नवीन-नवीन पद्धती शेतीमध्ये येत आहे, तर सगळ्यांसाठी जे काही अनुभव राहत आहे, जे वर्षानुवर्ष जे 30-30, 40-40 वर्षापासून शेती करतात, यांच्यासाठी सुद्धा जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ती आत्मसात करायसाठी, नवीन पद्धती आत्मसात करायसाठी आपल्याला वेळ लागणारच आहे. पण जे काही बेसिक गोष्टी राहतात, ते आपल्याला शेतीमध्ये फॉलो करणं किंवा त्याला आत्मसात करणं, त्याला कंटिन्यूटी ठेवणं आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आजचा वेळ जो सध्या जो म्हणजे एक स्थिती आहे मार्केटची, तुम्ही बघू शकता सध्या फक्त मार्केटिंग चालू आहे. स्वतःचं प्रॉडक्ट कसं विकता येईल किंवा अ, आपलं स्वतःचं उत्पन्न, शब्द लक्षात ठेवा, स्वतःचं उत्पन्न कसं वाढवता येईल, हे सगळ्या लोकं याच गोष्टीकडे चाललेले आहे. शेतकऱ्याला वाटते माझं उत्पन्न वाढलं पाहिजे, मला जास्त पैसा आला पाहिजे. एखादा प्रॉडक्टवाला वाटते, त्याला वाटते माझं कंपनीवाला, त्याला वाटते माझं उत्पन्न वाढलं पाहिजे, माझ्याकडे पैसा आला पाहिजे. एखादा शॉपवाला आहे, त्याला सुद्धा तसं वाटते. पण या सगळ्या गोष्टीमध्ये जो एक फसून जातो, तो म्हणजे एक सामान्य शेतकरी. कारण शेतकऱ्याजवळ काय म्हणते, एक शिक्षित जी लोकांची संख्या आहे त्यामध्ये कमी आहे आणि जे काही उरलेले शिक्षित आहेत, ते पण त्यामध्येच शामील होतात. कारण जे एक मुंगी सोमवार चालली, की त्यामागे सगळ्या मागे-मागे मुंग्या चालल्या जाते, ते कितीही हुशार असल्या तरी. म्हणून आता जे आहे, आपल्याला काहीतरी बदल घडवून आणणं हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ज्ञानच्या गोष्टी खूप झाल्या. आता तुम्हाला मी काय सांगा, तुम्हाला मी नेमकं सांगतो बघा. आपल्या समोर जो तुम्ही हा प्लॉट बघू शकता, हा प्लॉट जो आहे, हा आपला टरबूजचा प्लॉट आहे, ठीक आहे. आता या टरबूजच्या प्लॉटला आपल्या जवळपास 35-36 दिवस या झालेले आहे. तुम्हाला मी ॲक्चुअल स्थिती दाखवतो तुम्हाला जवळच आलं आपल्या प्लॉटच्या. हे बघा 35-36 दिवस 8 मार्चची ही जी काही लागवड आहे तुम्ही बघू शकता आणि सध्या तुम्ही फळं वगैरे तुम्ही बघा, ठीक आहे. ही साईज सेटिंग आपल्या प्लॉटची झालेली आहे. तुम्हाला मी दाखवतो अजून. हे बघू शकता. ठीक आहे. हे बघा. तर ही स्थिती आपल्या प्लॉटची आहे 35-36 दिवसानंतर आणि तर या प्लॉटला सांगायचं काय तुम्हाला, यापासून तुम्ही काय शिकायला पाहिजे? मी स्वतःसुद्धा काय शिकायला पाहिजे? बघा, मी थंडीमध्ये भर थंडीतसुद्धा यावर्षी प्लॉट लावला. त्यानंतर मागच्या वर्षी मी थंडी आणि उन्हाळा या सेंटरमध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये सॉरी 10 जानेवारीला सुद्धा आपण एक प्लॉट लावलेला आहे आणि यावर्षी भर उन्हामध्ये आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये विदर्भामध्ये स्पेशली आपल्या भागात, आमच्या भागात अति असं काय म्हणते टेम्परेचर राहते. तर या टेम्परेचरमध्ये सुद्धा आपण एक ट्रायल म्हणूनच जो आहे, आपण एकर भराचाच बघा, क्षेत्र हे जास्त आहे, पण आपल्याला फक्त ट्राय करणं होतं. शेतीमध्ये ट्राय करायचं असेल तुम्हाला तर कमी क्षेत्रावर ट्राय करावं लागेल. हे स्वतः मला प्रॅक्टिकली जाणवलेलं आहे. 1 मिनिट थांबा, बकऱ्या आलाय. जनावरं लोकं सुद्धा सोसू देत नाही. अशी कंडिशन राहते बघा. बघा. तर या 36 दिवसामध्ये आपल्याला पाहता एकदम कमी खर्चात नियोजन कसं करताय तुम्हाला मी सांगतो. 1 मिनिट थांबा. प्लॉटला आपल्या खतं सोडणं चालू आहे. हे बघा. तर इथे आपण खत कोणतं घेतलंय, तर इथे घेतलं आपण. बरं, मी दाखवतो एकदम स्वस्त. डी-ए-पी. टरबूजसारख्या पिकाला डी-ए-पी म्हणजे लोकं आश्चर्यचकित होतात. त्यानंतर अजून सुद्धा मी बॅग दाखवू शकतो तुम्हाला. ते बॅग बघा. आणि काही बॅग्स आपण घरी नेल्या, ते म्हणजे त्यामध्ये आपण 10-26-26, 8-24-24, 8 नाही सॉरी 9-24-24, 8-21-21 जे ह्याचे खतं आले एन-पी-के वाले, बट ग्रॅन्युअल फॉर्ममधले. सांगा तात्पर्य तेच, की आपण कमी खर्च कसा करता येईल. आपण या या प्लॉटला तुम्हाला मी सांगतो, मी विद्राव्य खत किती दिलंय तुम्हाला मी एवढं सांगतो, ठीक आहे. 1261 2 वेळा, सॉरी 2 किलो 1 वेळा. त्यानंतर एक 05234 2 ते 3 किलो काहीतरी मी सोडला याला. त्यानंतर सॉरी 5 किलो काही 4 किलो काहीतरी सोडला, ठीक आहे. 062 हे 2 वेळा. नंतर एक मधात आपण काहीतरी 5 काहीतरी होतं, ते त्याचा ग्रेड होता एन-पी-केचाच 5-52-11 असं काहीतरी. फक्त 3 वेळा विद्राव्य खत मिनिमम. त्याची गरज सुद्धा नव्हती. पण आपण एक चला एक थोडं सेफ साईड आपण राहूया. कारण
उन्हाळ्यामध्ये कसं आहे मॅच्युरिटी लवकर येते, परिपक्वता लवकर येते. आता बघू शकता तुम्ही आता माझ्या मित्राचे जे काही प्लॉट निघाले ते 55 ते 60 दिवसामध्येच प्लॉट हार्वेस्टिंगला आलेले आहे. त्यानंतर सनबर्निंग सुद्धा कुठं खूप मोठा त्रास आहे. स्पेशली आमच्या विदर्भामध्ये तर खूपच जास्त आहे. त्यामुळेच आपण थोडंसं वाटते, की असं वाटते ट्रायल बेस म्हणून नाही तर आपण थोडंसं प्लॉट आपला एकदम वाया नाही गेला पाहिजे किंवा काही गोष्टी चुकल्या नाही पाहिजे. उद्या आपण पस्तावलो नाही पाहिजे म्हणून आपण थोडंसं विद्राव्य खते आपण गेलो फक्त 3च वेळा सोडलेल्या आहेत. पण लोकं विद्राव्य खतालाच फक्त प्राधान्य देतात ना, की या ग्रॅन्युअल खताला. मला हे सांगायचं आहे, की या खतांना तुम्ही रिस्पेक्ट द्या, जे की आजकाल शेतकरी हे विसरत चाललेले आहे, की या ग्रॅन्युअल खतामध्ये किती मोठी ताकद आहे. आता मी शेतकऱ्याचं सरळ नाव घेणार. मला घ्यायचं आहे. जे काही बालाजी लोगरे, जे टमाटरमध्ये सध्या खूप काय म्हणते प्रचलित सध्या तुम्ही माणूस आहे तो बघू शकता तुम्ही. तर त्या माणूस सुद्धा जे काही टमाट्याचं नियोजन करतात, त्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे, की त्यांची सुद्धा प्रॅक्टिसेस आहे किती वर्षांची. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे, की तुम्ही ग्रॅन्युअलकडे लक्ष द्या. त्यांचं नाव का घेतलं मी? कारण तुम्हाला एखाद्या तुम्हाला काय म्हणते